पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। साहेब, मी माझ्या पोरींची शपथ घेऊन सांगते, इथे स्वच्छच असतंय सगळं आणि जे लोकांनी जेवाय देतोय तेच आम्ही बी खातोय। आणि इथं शिळ कधीच नसतंय। शिळ? हो साहेब, आम्ही सकाळी बनवलेलं संध्याकाळी बी वाढत नाही लोकांनी। ते आम्ही स्वतः खातोय, लोकांनी बी देत नाही। तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं, हा? असं असतं का कुठं? आणि हे काय असलं तेल वापरता तुम्ही? हे तेल डबल रिफाईंड नाहीये साहेब। असा काही नियम आहे का? अरे लोकांच्या जीवा संघ खेळून पैसे कमवताय आणि मला नियम विचारताय होय? साहेब इथं काय बी काळं बेरं नाही, खरंच सांगते। काळाबेर नाही? हे काय किती खडे तांदळात? साहेब ते निवडायचेत अजून। म्हणून अस्मिला फोन लाव पटकन। लावला 10 वेळा लावला, पण ती उचला ना। तुमचं काय असायचं ना ते असू दे, मला पेपर दाखवा। साहेब अहो साहेब, हे तर रोज जेवणारे लोकांनी विचारा त्यांची काय तक्रार आहे का म्हणून। तुम्ही सांगा, इथं कधी बी शिळ किंवा खराब जेवण असतंय का? अहो घरच्यापेक्षा भारी जेवण मिळते यांच्याकडे। शिळं तर कधीच नसतं, मी कधी बी या गरमच जेवण मिळेल तुम्हासनी। बघा साहेब, पण ह्या तक्रारींचं काय? कितीतरी लोक इथलं जेवण आजारी पडले आहेत आणि ह्या तक्रारी का आम्ही लिहिल्यात काय? नाही तसं नाही साहेब, पण कुणीतरी। हो तुम्ही पेपर दाखवा, बाकी एक मला काय बोललं इंटरेस्ट नाही। सर, हे बघा पेपर्स। हेंद्र्यानं बोला, काहीतरी बोला। आता सगळे पेपर दाखवले आहोत, ते तरी काय बोलणार आहे? काढा काहीतरी, दुसरं काहीतरी विचारा, काहीतरी विचार करा आणि बोला। हे बोला बोला, काहीतरी बोला। सगळे पेपर आहेत नाही असती झालं तर मग तुम्ही समते जेवाय सुरुवात करा आणि तुम्ही बी पोटभर जेवून घ्या। बसा शांता, जा वाढाय घे। सगळं तुम्हीच ठरवणार आहात का? हा? आमची तपासणी अजून पूर्ण झाली नाहीये आणि कोणी बी जेवायचं नाही, कोणी बी कुठल्या बी गोष्टीला हात लावायचा नाही। सगळ्या गोष्टी तपासणीसाठी लॅबमध्ये जातील आणि तसं बी बरेच महत्वाचे आणि अत्यावश्यक पेपर नाहीये तुमच्याकडे। पण सगळे पेपर्स तर आहेत की त्या फाईल मध्ये। फूड इन्स्पेक्टर तुम्ही आहात की मी? साहेब चिडू नका। आणखी कुठले पेपर पाहिजे तुम्हासनी? गुमास्ता सर्टिफिकेट, लिव्ह सर्टिफिकेट, सायनेस सर्टिफिकेट, हे कुठे तुमच्याकडे? शाबास, गेली यांची खाणं कसं यामिनी म्हणेल साहेब हे सगळं काय असतंय साहेब? हे तुम्हासनी माहिती बी नाही। अहो किती वर्षाशी बेकायदेशीर खानावळ चालवताय तुम्ही? नाही साहेब। मुन्नू, अस्मी फोन उचलत नसेल तर मेसेज तरी कर की। हा, लगेच करते। याचा दंड किती भरायला लागेल याची कल्पना आहे का तुम्हासनी? हे तर काय आम्हासनी माहीतच नव्हतं साहेब। साहेब
आता काय करायला लागेल? आता तुम्ही काय नाही करायचं, आता जे करणार ते मी करणार. सगळं नियमानुसार होत नाही, इरेग्युलर गोष्टी रेग्युलर होत नाही तोपर्यंत खानावळ बंद. तुम्ही निघा प्लीज. सील साहेब. करायला घ्या खानावळ. साहेब साहेब, माझी माझी मधली मुलगी येऊपर्यंत थांबा तुम्ही. तिला सगळं माहिती आहे. आणि तोवर ह्यासनी जीवन घेऊ दे साहेब. भरल्या ताटावर उठवू नका. हे बघा, मला अडवलत ना तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांना बोलवीन. चला निघा बाहेर. सरकारी कामात अडथळा म्हणून तुम्हाला पण अटक होईल. निघा. या. यस यस. मी बी कशी आली नाही अजून. माझ्या एका मित्राची आई त्या माणसामागं भूल घातल्यागत गेल्या. काय प्रकारे बघाय पाहिजे. अगं त्या बाईची काय ओळख नाही. आणि मी कसं सविता काकूला हुडकायचं म्हणलं तेव्हाच तुझं वागणं मला आवडलेलं नाही. ए, कशाला उन्हात अजून तापाल्यास? चल मी सोडतो. गरीबाला पोटभर जेवायला द्या म्हणजे झालं. माझ्या मनातली शंका गेल्याशिवाय मी तुझ्या संग येणार नाही का बोलणार नाही. तू जा जेवायला, मी सायकलने येईन. एवढं चेन लावून होईल. तुझी शंका जाईल लवकरच, पण त्यासाठी लिफ्ट कशाला नाकारायलास? चल. तुला एकदा सांगितलेलं कळतंय ना? निघ. मनूचे 17 मिस कॉल. मोबाईल सायलेंट वरच राहिला. मेसेज. अरे यार, बॅटरीला बी आताच संपायचं होतं. मला लगेच घरला गेलं पाहिजे. असं काय झालं? चल पटकन, मला अर्जंट घरला पोचायचंय. चल. शनरेटा, आज तर सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. नाही, सेलिब्रेशन तर होणारच, पण तुम्ही एक विसरू नका, या पैस जिंकले, खानावळ बंद करून दाखवली.
किंवा आता तुम्हाला उद्या ते घर खाली करायचंय किंवा जे काही जंगी सेलिब्रेशन होणार ते त्या घरातच होणार बया. ते घर झालं माझं बाई, घर झालं माझं. कोण आहे, कोण आहे? आईला हिनं तर खरंच खानावळ बंद करून दाखवली की. आता उद्या मला घर खाली करायचं आहे. काहीतरी आयडिया काढून घर खाली केलंच पाहिजे. आतापर्यंत तर सगळा दंड भरायचा, सगळ्या पेपरची पूर्तता करायची, तोपर्यंत खानावळ बंद राहील. आणि या सगळ्याला 1-1.5 वर्ष लागेल. हो साहेब, तोवर खानावळ बंदच. हा, दीदी आली. मी फूड इन्स्पेक्टर आहे, स्पेशल तपासणी करायला आलो. चला निघा बाहेर. आतापर्यंत तर सगळा दंड भरायचा, सगळ्या पेपरची पूर्तता करायची, तोपर्यंत खानावळ बंद राहील. ए अनाडी, थांब. उगा शायनिंग मारायला जाऊ नको. तुला कळतं का यातलं? मी बघते. नमस्कार साहेब. तुम्ही कोण? राधाकाची मधली मुलगी. काय अडचण आहे साहेब? आम्हाला काही अडचण नसणार आहे. तुम्ही पेपर दाखवा, आम्ही जातो. एक तर तुमच्याकडे स्वच्छता नाही, चांगलं तेल नाही, तांदळात खडे आहेत, एक काय 10 गोष्टी आहेत. अहो 10 नाही, 100 असू द्या. आपण सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू. पहिला मुद्दा स्वच्छतेचा. स्वच्छता नाही म्हणजे सगळं स्वच्छच तर आहे. दुसरा मुद्दा तेलाचा. आम्ही लाकडी घाण्याचं तेल वापरतो, त्याच्या इतकं चांगलं तेल दुसरं कुठलंच नाही. आणि तांदळात खडे आहेत कारण ते अजून निवडायचेच साहेब. तुम्हाला कुणी तक्रार केली त्याला पुढे घेऊन या. काय अडचण आहे बघूया आपण. हे बघा, तुम्ही अशा अंगावर येऊ नका. सरकारी अधिकारी आहे मी. आला प्रश्न फक्त तांदळाचा ना तेलाचा नाहीये. मॅटर सिरियस आहे. हा, होय. तुमचा आय कार्ड पाहू. हे घ्या. तुम्हाला काय वाटलं आम्ही त्याकडे टाइमपास करायला आलोय? एक तर तुमच्याकडे गुमास्ता लायसन्स नाही, लिफ्ट लायसन्स नाही, सायनेज लायसन्स नाही. आहो पण आधीच्या फूड इन्स्पेक्टरनी हे सगळं मागितलं नव्हतं साहेब. त्याशी तुम्ही फसवलं असाल ना तर फितवलं असेल. आणि आधी जे बी घडलं ना त्याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाहीये. हा, तुम्हाला सुरुवातीपासून तर दंड भरायला लागेल, तोवर खानावळ बंदच राहिला. साहेब चला ना बसून बोलू. अहो या 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 इकडे बसा. या या तुम्ही पण या की. या बसा 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 साहेब बसा. हो अहो बसून बोलू आपण. निवांत बसा. हा हा. Now we will take all the issues one by one. पहिला मुद्दा काय होता साहेब? गुमास्ता. हा कसं आहे ना साहेब, 10 पेक्षा कमी स्टाफ असेल ना तर आजकाल हे लायसन लागत नाही. किती? 10 पेक्षा कमी.
किती साहेब? 10 पेक्षा कमी. हा. आता इथं किती कर्मचारी आहेत? 1 2 3 4 5. आता यातले 4 तर घरातलेच आहेत. या 5व्या. शांता बी घरचीच आहे, म्हणजे लहान बहिणीसारखीच आहे ती. घ्या, विषयच संपला. म्हणजे गुमास्ता इज नो मोर. आता दुसरा मुद्दा, लिफ्ट लायसन्स. साहेब, तुम्ही दोघं लिफ्टवरनं खाली काय डोसक्यावर पडला होता काय? नाही, लिफ्ट लायसन्स मागायला इथं कुठं लिफ्ट दिसायला तुम्हासनी? त्यामुळे आता लिफ्ट लायसन्सचा मुद्दा बी संपला. आता तिसरा आणि शेवटचा मुद्दा, सायनेज लायसन्स. साहेब, याचा अर्थ कळतो का तुम्हाला? नाही, हॉटेल असते ना, त्याच्या ब्रँड, पब्लिसिटी, मार्केटिंगसाठी लागते हे लायसन्स. ये राधक, अगं ये. इथं आमच्या राधक्काचं नाव ह्योच ब्रँड आहे. कसं आहे, इथं जेवून गेलेली लोक इतर लोकांकडं या खानावळीची पब्लिसिटी करतात. आणि वर्ड ऑफ माउथला कुठल्या बी सर्टिफिकेट किंवा परमिशनची गरज नाही लागत साहेब. हा, आणि आता ती तक्रारींची फाईल. नाव दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. तर त्या तक्रारदारांचे नाव, नंबर, पत्ते तुमच्याकडे असतीलच ना साहेब? मग आपण त्या सगळ्यांना घेऊन पोलीस चौकीत जाऊ, नाहीतर कंझ्युमर कोर्टातच जाऊयात ना. हा? चला. ते आमचं डिपार्टमेंट बघून घे. हा, डिपार्टमेंट. करेक्ट पॉइंट आहे. May I know your department or agency which has sent you here? Also, the scope and range of your inspection, sir. कोणी पाठवले तुम्हासनी? हा, म्हणजे सेंट्रल, स्टेट, प्रायव्हेट एजन्सी कोणी पाठवले? सरळ सांगताय का पोलिसांनी बोलू? हा, नको नको. म्हणजे तुम्ही फूड इन्स्पेक्टर नाही? गावातले कोणीतरी फूस लावून पैसे काढून पाठवले तुम्हाला इथं? या सगळ्यात कुठं माझं नाव आलं तर याद राखा, यामिनी संग वाकडं, नदीवर लाकडं. नाही, कोणी नाही पाठवलं. कुणी नाही पाठवलंय? मग काय टाइमपास म्हणून इथं आलाय? ते आम्ही पैशांसाठी आलतो. चुकलं. नाही, ठीक आहे, काय लोड नाही. आता केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला काहीतरी मिळालंच पाहिजे. राधा का यासनी जेवायला दे. हे काही येड लागलंय काय?
यासनी कशा जेवाय द्यायचं? आसमे, तू गप जरा. जो म्हणतोय ते ऐक. बसा बसा तुम्ही. शांता, वाड्या घे. बसा साहेब. घ्या घ्या. अहो घ्या हो घ्या. पोटभर जेवा. घ्या तुम्ही पण घ्या. घ्या म्हणलं तर जेवा जेवा जेवा. काय कसं आलं जेवण? हा? मजा आली का? मजा झाली. आता सजा.